अजित पवार चाकणचा दौरा करतायत आणि हा दौरा चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केला जातोय। याच वाहतूक कोंडीमध्ये अडकणारे आणि जर ही वाहतूक कोंडी फुटली तर त्यांना काय काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत एमआयडीसी मध्ये जाणारे लोक आहेत। कधीपासून तुम्ही एमआयडीसी मध्ये येता, काय परिस्थिती असते वाहतूक कोंडीची? 1 वर्ष झालं आम्हाला रोज येतो, त्यामुळे आम्हाला जाताना काम पण आम्ही उशिरा जातो आणि घरी यायचं म्हणलं तरी आम्हाला 2 तास लागतात। त्यामुळे आम्हाला कोणती कामं अशी वेळेवर होत नाहीत। त्याच्यामुळे ही परिस्थिती बघून घ्यायला पाहिजे। आणखी काही आहेत इथं आतमध्ये, महिला पण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आता वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवार आलेत, किती गरजेचं आहे तुमच्यासाठी ही चाकणची वाहतूक कोंडी फुटणं? खूप गरजेचं आहे। आम्हाला वेळेवर कंपनीत पण जायचं असतं, त्याच्यामुळे खूप याच्यामध्येच आमचा जास्त टाइमपास होतो। त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आम्हाला वेळेवर पोहोचणं। तुम्हाला तर घरचं पण जबाबदारी पाळायची असते। घरची पण जबाबदारी असते, घरी पण मुलं फॅमिली असतात, घरचे पण काही अर्जंट कामं असतात, त्यांना सगळं टाईमवर व्यवस्थित होण्यासाठी खूप जरुरी आहे ट्रॅफिक वगैरे हे करणं। तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे सगळं जे आता काही दौरा सुरू आहे त्या अनुषंगाने? हा दौरा जो होतोय आता अजित पवारांचा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किती गरजेचं आहे? खूपच गरजेचं आहे। खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी, कारण इथं नित्याची वाहतूक कोंडी होते आणि हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे सगळे आपण बघतोय की किती मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागत आहेत। आता केवळ हा दौरा सुरू आहे म्हणून ही वाहतूक कोंडी होते अशातला भाग नाहीये, तर ही नित्याची वाहतूक कोंडी आहे। आणि इथं जे काम करणारे सगळे कर्मचारी आहेत त्यांना रोज तासनतास या वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी करावा लागतो। एकतर कामाचा व्याप असतो, कामाचं टेन्शन असतं आणि त्यातून हे सगळं व्याप आणि टेन्शन संपवून मग त्यांना घरी जायचं असतं आणि महिलांना खास करून घरची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी सांभाळायची असते। अनेक तरुण पण आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्यासाठी किती गरजेचं आहे कंटिन्यू, कारण जड वाहतूक भरपूर आहे तिथं, त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं। आता अजित पवार दौरा करतायत बघा, तिथं अजित पवार आलेले आहेत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी। या दौऱ्यानंतर फुटेल असं वाटतंय? बघू आता, ठेवू विश्वास। काय वाटतं काका तुम्हाला? रोज तुम्ही इथून प्रवास करत असाल, काय परिस्थिती असते मित्रा? रोज तू इथून प्रवास करतोस, रोज दिवसेंदिवस ट्रॅफिक खूप वाढत चाललंय आणि रस्त्याचं काम पण चालू आहे सध्या, तर होऊन जाईल। काय होतं म्हटले? रोजचा त्रास आहे, ट्रॅफिक फुल राहतं रोज, म्हणजे असं पाय ठेवायला जागा नाही राहत। आडवे कंटेनर राहतंय, ट्रॅफिक इकडून घुसतंय तिकडून घुसतंय, जाम होऊन जातंय। ज्याला कंपनीत आम्ही रोज लेट मार्क होतात। हा, किती वेळ जातो वाहतूक कोंडीमध्ये? अर्धा तास जातोय आमचा रोजचा। किती अंतरासाठी? हे 4 किलोमीटर। हा, तर ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि हे सगळे दुचाकीस्वार आहेत, दुचाकीस्वारांना पण एवढा या ठिकाणी प्रवास करावा लागतो। आणखी काय आहेत? कुठे जातो मित्रा रोज तू? चाकणला, इकडे तळेगावच्या साईडला। काय परिस्थिती असते इथं वाहतूक कोंडीची? वाहतूक कोंडी म्हणजे रस्त्याची इथं डागडुगाई होते, रस्त्याचे काम नीट होत नाही, रस्त्याचे खड्डे वगैरे व्यवस्थित बुजवले जात नाही, त्यामुळे ट्रॅफिक होते, सिग्नल सुरळीत चालत नाही आणि ट्रॅफिक पोलीस नीट काम करत नाही, ते पोस्टवर हजर राहत नाहीत, त्यामुळे प्रचंड 6:30 वाजलेत, तर 6:30 वाजता अशीच रोजची परिस्थिती असते सकाळी पण? हा, रोज 6 वाजता चालू होऊन जाते। 6 वाजेपासून ट्रॅफिक 10 वाजेपर्यंत फुल ट्रॅफिक राहतो, 10च्या नंतर थोडं कमी होते, नंतर 2 पासून परत चालू होतं 6 वाजेपर्यंत। अजित पवार दौरा करतायत हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी। अपेक्षा आहे यानंतर तरी फुटेल की केवळ दौराच मर्यादित राहील आजच्या या सगळ्या धावपळीमध्येच? आता ही काय माहित, आता दौराच पुरता राहील की काय येतं, पण त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे, ग्राउंड लेवलवर काही काम करायला पाहिजे, नुसतं येणे पाहणे आणि दौरे करून काही उपयोग होणार नाही। आणखी काही इथं आहेत, काय परिस्थिती असते रोज या चौकामध्ये? सगळ्यात घाणेरडी परिस्थिती असते। चाकणचा रोड हा सगळ्यात घाणेरडा रस्ता आहे। रोज आम्हाला इथून आळंदी फाट्यापर्यंत जायला 1 तास लागतो। किती अंतर आहे ते? हे फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे। ते 2 किलोमीटर अंतर कट करण्यासाठी 1 तास रोज आमचा टाइमपास होतो। हे आज तुम्ही बघता इथं पोलीस बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे लोक शिस्तीत उभे, नाही तर इथे या ट्रक आणि हा छोटा अरुंद रस्त्यामुळं रोज पोलीस फक्त नाहीयेत, अजित पवार पण आहे तिथं। हा, अजित पवार आज येत आहे म्हणून हे बंदोबस्तामध्ये यांनी ट्रॅफिक कंट्रोल केलंय आज। पण इथं एवढा त्रास झालेला आहे नागरिकांना आणि सध्या पावसाच्या वातावरणामुळे साईडचा रस्ता पण खराब झालेला आहे। बरं, आता हे अजित पवार दौरा करतायत त्याच्यानंतर वाहतूक कोंडी फुटेल का? वाहतूक कोंडी फुटेल,
पण एवढा लोक पाठीमागून अजित पवारांच्या नावाने शिव्या देत असतील का त्रास झाला सांगा? बरोबर आहे. तर केवळ हा दौरा या ठिकाणी होऊ नये, तर या दौऱ्यातून काहीतरी फलित निघावं. 2006 पासून या चाकण MIDC आणि या चाकण भागामध्ये ही अशा प्रकारचीच वाहतूक कोंडी जी आहे ती नित्याची असते आणि ही असली अवजड वाहतूक जी आहे ती फार डोकेदुखी जी आहे ती इथून प्रवास करणाऱ्यांची असेल किंवा पोलिसांची, ही मोठी डोकेदुखी या ठिकाणी ठरत असते. आता अजित पवार दौरा करतायत, परंतु केवळ दौरा नको, तर आम्हाला यातून एक तोडगा काढणं गरजेचं आहे, उपाययोजना करण्या गरजेच्या आहेत आणि या वाहतूक कोंडीतून आमची कायमची मुक्तता करावी अशी अपेक्षा आता इथल्या कर्मचाऱ्यांनी असेल, स्थानिकांनी असेल किंवा इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकांनी अजित पवारांकडून लावून धरलेली आहे. कॅमेरामन विजय राऊत, नाजीमुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.